नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. SRPF भरती 2024 तर्फा आज 8 जुलैला SRPFची भरती झाली. तर आज भरती कशा प्रकारे झाली SRPFची, महाराष्ट्रातील सर्वच गट क्रमांकाची जी SRPFची जी भरतीची जी प्रोसेस आहे सारखीच या ठिकाणी चालू आहे. तर आज SRPFची भरती कशा प्रकारे झाली 8 जुलैला सुरुवातपासून शेवटपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस होती, त्याचबरोबर मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहेत ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, त्याचबरोबर मुलांना या ठिकाणी 100 पैकी या ठिकाणी किती मार्क्स या ठिकाणी फिजिकलमध्ये पडत आहे, त्याचबरोबर असे किती विद्यार्थी 91 मार्क्स घेणारे, 93 घेणारे, 97 घेणारे, असे किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त मार्क्स पडत आहे 20 पैकी, म्हणजे एका स्क्वॉडमध्ये विद्यार्थ्यांना किती या ठिकाणी सरासरी मार्क्स पडत आहे 100 पैकी, याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि मेन म्हणजे आज जे 8 जुलैला SRPFची भरती कशा प्रकारे झाली मेन याबद्दलच सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून SRPF भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या पण गट क्रमांकामध्ये SRPFची आज 8 जुलैला भरती झाली. तर प्रोसेस जे आहे विद्यार्थी मित्रांनो सारखीच आहे सर्वच SRPF गट क्रमांकाची. ठीक आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे जे भरती या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे. तर पहा आज 8 जुलैला SRPFचं विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं. तर ते विद्यार्थी मित्रांनो सकाळी 4 ते 5 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागत आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की एक चूक तुम्हाला करायची नाही की तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो वेळेवर या ठिकाणी येत आहे, जे तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे, जो टाईम आहे त्या टाईमावर तुम्हाला या ठिकाणी यायचं आणि थोडंसं 1-2 घंटा लेट जरी तुम्ही त्या टाईमापेक्षा झाले तर काही प्रॉब्लेम नाही. सकाळी तुमच्या हॉल तिकीटवर सकाळी 5 वाजताचा टाईम आहे रिपोर्टिंग टाईम, आणि तुम्ही 7 वाजता जरी सेंटरवर पोहोचले, 8 वाजता जरी सेंटरवर पोहोचले तर काही प्रॉब्लेम या ठिकाणी होणार नाही, तरी तुम्हाला ते घेणार आहे अंदर. पण या ठिकाणी कसं होतं की तुम्ही जर समजा सकाळी 4 किंवा सकाळी 5 वाजता जर रांगेमध्ये लागले आणि पुढे जर तुम्ही रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी होणार आहे. 10 वाजेपर्यंत तुम्ही गेटच्या बाहेर येणार आहे. म्हणजे तुमचे सर्व इव्हेंट या ठिकाणी होणार आहे. 5 किलोमीटर रनिंग झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं. ठीक आहे. आणि तुम्ही जर सकाळी या ठिकाणी 8 वाजता 7 वाजता जर तुम्ही रांगेमध्ये लागले तर तुमचं ग्राउंड या ठिकाणी उशिरा होणार आहे. 3 वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. जेवढ्या लवकर तुम्ही रांगेमध्ये लागले, पुढे राहिले, तेवढ्या लवकर तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. ठीक आहे. तर आज सकाळी 4-5 वाजतापासूनच मुलांनी या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते. तर सर्वात अगोदर गेटच्या अंदर घ्यायच्या वेळेस 3 डॉक्युमेंट SRPF वाल्यांनी चेक केले आहे. तर ते जे विद्यार्थी मित्रांनो एक आपला SRPFचा फॉर्म चेक करत आहे, त्याचबरोबर SRPFचं आपलं हॉल तिकीट आणि हॉल तिकीटला फोटो वगैरे चिपका, त्याचबरोबर आधार कार्ड. तर ह्या 3 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर आज घेतलं. ठीक आहे. आणि सर्वात अगोदर त्या गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी शूटिंग या ठिकाणी घेतल्या जाते आपली. ठीक आहे. शूटिंग घेतल्यानंतर आणखी मुलांना समोर ते पाठवते आणि मंडपामध्ये त्या ठिकाणी प्रोसेसिंगसाठी बसवते. तर मंडपापाशी आपल्याला बॅग वगैरे काढायला लावते आणि त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर त्या ठिकाणी मंडपामध्ये एका रांगेत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि त्या ठिकाणी फॉर्मसुद्धा लिहून घेतला जात आहे. 3 फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे. तर जवळपास तुम्ही 5 ते 6 फोटो अंदर नाही, जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जास्त टाईम लागत नाही. जवळपास 10-15 मिनिटामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. 10 मिनिटात होऊन जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. फक्त विद्यार्थ्यांना जास्त वेळ त्या ठिकाणी थांबून ठेवला जात आहे. कारण की जे पुढे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांची समोर प्रोसेस चालू आहे. जसं इव्हेंट झाला, 5 किलोमीटर रनिंग झालं, 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ह्या प्रोसेसिंगसाठी विद्यार्थ्यांना जे त्या ठिकाणी जे विद्यार्थी लेट या ठिकाणी येत आहेत त्या विद्यार्थ्यांना जास्त वेळ या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे. 4-5 घंटे त्या ठिकाणी थांबून राहावं लागत आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तर आज जे सर्वात अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागते. तर पहा SRPFचा फॉर्म लागते, हॉल तिकीट लागते, आधार कार्ड लागते, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल, TC लागणार आहे, ओरिजिनल नसेल तर झेरॉक्स नाही. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमिशियल न्यायचं आहे, नॉन क्रिमिनल न्यायचं आहे, EWS प्रमाणपत्र न्यायचं आणि 5-6 फोटो तुम्हाला न्यायचा आहे. आणि हे एवढे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले याच्या 2-2 झेरॉक्स न्या. एक झेरॉक्स नेल्यात काही प्रॉब्लेम नाही. SRPF वाले एक झेरॉक्स घेते, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ राहू द्या. ठीक आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट न्या. ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये
क्रमांकामध्ये चेक करत आहे आणि झेरॉक्स सुद्धा कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये घेत आहे, ठीक आहे. आणि कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये डॉक्युमेंट घेत नाही, फक्त तीनच डॉक्युमेंट चेक करत आहे. एक आपलं SRPFचा फॉर्म, हॉल तिकीट, आधार कार्ड, हे तीनच डॉक्युमेंट कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये चेक करत आहे, ठीक आहे. आणि कोणकोणत्या गट क्रमांकामध्ये झेरॉक्स सुद्धा मागत आहे. तर तुम्हाला या ठिकाणी फुल तयारीमध्ये या ठिकाणी जायचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आहे, 2-2 झेरॉक्स सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये मुलांना बसून ठेवल्या जात आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आणखीन कम्प्युटरमध्ये ते व्हेरिफिकेशन करते. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी एक फॉर्म लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे, कोणाला सुद्धा लिहिता येणार आहे. आपलं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या आईबाबाचं नाव, ठीक आहे. तर जन्मतारीख आपली, ठीक आहे. आधार क्रमांक झालं, तर हे एवढं त्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. नॉर्मल फॉर्म आहे, कोणी पण लिहून देते, ठीक आहे. तर फॉर्म लिहून त्या ठिकाणी जवळपास 2 ते 3 फॉर्म लिहून घेतले जात आहे गट क्रमांकाच्या अंदर, ठीक आहे. तर पेन सुद्धा तुम्हाला वरतं ठेवायचं आहे, या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काय होतं, आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये मुलांना त्या ठिकाणी बसवलं आणि त्या ठिकाणी काय होतं की चेस्ट नंबर दिला जात आहे. तर चेस्ट नंबर दिला जाता आणि जे तुमचं 100 मीटर आहे तिथून जे सेन्सर लावलेलं आहे आणि 5 किलोमीटर रनिंगला सेन्सर लावलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर चेस्ट नंबर दिल्यानंतर एका SRPF वाल्याजवळ 20 विद्यार्थ्यांचा स्कॉट दिला जात आहे. 20 विद्यार्थ्यांचं मग समोर त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे, इव्हेंट होत आहे. तर सर्वात अगोदर या ठिकाणी जे चेस्ट नंबर दिले, चेस्ट नंबर दिल्यानंतर एक ग्रुप त्या ठिकाणी तयार केला जात आहे 20 विद्यार्थ्यांचा एका SRPF वाल्याजवळ. आणि एक SRPF वाला जे त्या ठिकाणी सर्वात अगोदर ग्राउंडमध्ये नेते आणि त्या ठिकाणी काय होतं की पहिला इव्हेंट या ठिकाणी आज 100 मीटर होता आणि 100 मीटर रनिंग 100 मीटर झाल्यानंतर जवळपास 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक भेटत आहे गोळाफेकसाठी, ठीक आहे. प्रत्येक इव्हेंट नंतर 15-20 मिनिटाचा या ठिकाणी ब्रेक भेटत आहे. तर 100 मीटरला तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, तुम्हाला एकदम स्पीड नाही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पावच्यावर जे होळाचे 100 मीटर, ठीक आहे. सर्व SRPFचा जो सर्वात मोठा खेळ आहे हा 100 मीटरवर असा, ठीक आहे. तर 100 मीटर तुम्हाला चांगली होळायची आहे. 100 मीटर झाल्यानंतर या ठिकाणी जे 100 मीटरला 3-3 विद्यार्थी सोडत आहे आणि 100 मीटर झाल्यानंतर काय दुसरा इव्हेंट या ठिकाणी गोळा फेकवत आहे, ठीक आहे. तर गोळा फेकला 3 चान्स आहे. पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स भेटते. दुसरा जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला 1 चान्स भेटते. तर 3 चान्स प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिला जातात आणि तुम्ही जर जो तुमचा हायेस्ट आला तर ते त्याचे मार्क्स या ठिकाणी मोजले जाते. तुमचा एक आउट ऑफ आला आणि एक सर्वात कमी आला तर आउट ऑफचे मार्क तुमच्या या ठिकाणी दिले जाणार आहे, ठीक आहे. जो आपला सर्वात हायेस्ट गोला गेला त्याचे मार्क्स या ठिकाणी दिले जात आहे. तर गोळाफेक झाल्यानंतर 15-20 मिनिटांना या ठिकाणी होता 5 किलोमीटर रनिंग. तर 5 किलोमीटर रनिंगला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 100 ते 200 विद्यार्थी ते एका वेळेस सोडत आहे. 100 विद्यार्थी ते सोडत आहे एका वेळेस, ठीक आहे. तर 100 विद्यार्थी 5 किलोमीटर रनिंगसाठी ते सोडत आहे आणि 4-4 विद्यार्थी ते 3-3 विद्यार्थी 100 मीटरसाठी सोडत आहे, ठीक आहे. जसे तुम्ही सेन्सरपासून निघाल तसं तुमचं या ठिकाणी टायमिंग चालू होत आहे. आणि तुम्हाला एक सांगतो 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस जे विद्यार्थी मित्रांनो थांबायचं नाही आहे आणि मागं तुम्ही या ठिकाणी बघू नका, ठीक आहे. आणि 5 किलोमीटर रनिंग एकदम स्पीडमध्ये सुद्धा होळू नका, मीडियममध्ये तुम्ही या ठिकाणी चालू द्या. स्टेपनं या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारा, ठीक आहे. आणि जे विद्यार्थी मागं थांबले त्याच्या इकडे लक्ष देऊ नका, कारण की तुम्ही जर समजा मागं या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगच्या वेळेस बघितलं तर आपल्याला सुद्धा वाटतं की अरे पोरं थांबून आले आपणही थांबून द्या, ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग विद्यार्थी मित्रांनो काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी मारायची आहे. 5 किलोमीटर थांबायचं नाही आहे. सर्वात मोठा खेळ या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंगवरच आहे, ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंगमध्ये 50 मार्काचे या ठिकाणी तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग आहे, ठीक आहे. आणि 25 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग आहे. 25 मिनिटाच्या अंदर तुम्हाला या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग मारायचे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 8 जुलैला SRPFची भरती झाली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.